हे ट्री हाऊस तुम्हाला आठवतं आहे का? मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं मी. तर आम्हाला सरप्राईज म्हणून माझ्या भावाने हे आमच्यासाठी बुक केलेलं अँड इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. लाईक पूर्ण लाकडाचं होतं हे आणि आम्ही जरा चालत होतो तर जरा हलत पण होतो म्हणून जरा भीती पण वाटत होती. ही मी होते बाय द वे, झोपेतनं जस्ट उठलेली म्हणून अशी अजीब भूतिया दिसत होते. आणि हा बाहेरचा एंट्रन्स आहे, बेसिकली हे जिने आहेत ज्याच्यावरनं चढायला उतरायला पण मला भीती वाटत होती, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि मग आम्ही चेकआउट केलं हॉटेलमधनं, कारण की आम्ही आज निघणार होतो मुंबईसाठी परत. आणि डिसाईड केलं की हॉटेलमध्ये नको ब्रेकफास्ट करायला, बाहेर बघूया काही मिळतं आहे का. तर आम्हाला बाहेरच एक वडापाववाला दिसला, तर मग ऑफकोर्स वडापावचा ब्रेकफास्ट केला सकाळी सकाळी. आणि मग माझ्या दादाच्या फ्रेंडचं घर आहे देवरुखमध्ये, तर त्यांनी आम्हाला त्याचं घर दाखवायला बोलवलेलं. हे त्याचं घर आहे. आणि मग आम्ही मुंबईच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्हाला मग थोड्या वेळाने रस्त्यामध्ये एक वॉटरमेलनवाला दिसला, तर मग ऑब्व्हियसली थांबून वॉटरमेलन खाल्लं आणि मग परत प्रवासाला सुरुवात केली. आणि मग बघता बघता ऑलमोस्ट पोचलोच मुंबईमध्ये. आणि ऑब्व्हियसली नवी मुंबईमध्ये ऐरोलीच्या साईडला आम्हाला ट्रॅफिक लागला, तरी कसे बसे तरी पोचलो घरी. थोडं वेळेतच पोचलो आणि ह्या वेळेला. आणि ऋतू आलेला मला रिसीव करायला. याला खरंच शेपूट हलवताना बघितलं ना की सगळा थकवा निघून जातो प्रवासाचा. आणि ही होती माझी कोकण सिरीज. तुम्हाला जर का आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.